साऊथ मध्ये पण पैठण्या विणल्या जातात, त्या खऱ्या पैठण्या असतात का? हा खूप छान प्रश्न आहे भार्गवी. पैठणीचा डिमांड हा भारतभरात जगभरात इतका जास्ती वाढत गेला की फक्त येवला या छोट्याशा गावातली हँडलूम्स पुरेनाशी झाली. ओके, इतका डिमांड आहे की अजून इतर लूम्स वरती सुद्धा पैठण्या बनल्या पाहिजे, तरच ती जगभरातली डिमांड पूर्ण होईल. यासाठी तेलंगणामधल्या काही लूम्स वरती पैठण्या बनायला लागल्या. डिझाईन्स येवल्यातलीच, पण लूम्स आणि विवर्स साऊथ मधले, तेलंगणामधले, इथे या पैठण्या विणल्या जायला लागल्या आणि त्याला साऊथच्या पैठण्या असं म्हणतात. ओके, आता ह्याच्यामध्ये खरं खोटं काहीच नाहीये. त्या खऱ्याच प्युअर सिल्कच्याच हँडलूम वरच वीव केलेल्या पैठण्या आहेत. फक्त गंमत अशी झालीये की सिल्क थोडासा वेगळा असतो, सिल्कचा पोत थोडासा वेगळा असतो, कारण प्रत्येक प्रांतातलं सिल्कचं सोर्सिंग वेगळीकडनं होतं. सो सिल्कचा पोत थोडासा वेगळा असतो आणि साऊथच्या लूम्स वरती असंख्य वेगवेगळे कलर्स विणले जातात, जे येवल्यात विणलेच जात नाहीत. कारण त्या लूम्स मध्ये त्यांचे त्या त्या प्रांतातले पण काही असतात. आता गढवालमध्ये जे अनेक रंग बनतात ते पैठण्यांमध्ये सुद्धा तेच रेशीम वापरायला लागले, तेच रंग वापरायला लागले आणि त्यामुळे साऊथच्या पैठण्या ह्या अजून उठून दिसायला लागल्या की हा, ही मला कळते, ही येवल्यातली नाहीये, ही साऊथची आहे. कारण तिथे व्हरायटीज एवढी बनायला लागली. त्यामुळे त्या पैठण्या खोट्या आहेत का, फेक आहेत का, तर अजिबात नाही. त्या अजिबात खोट्या नाहीयेत, फेक नाहीयेत. त्या हँडलूम वरच्याच पैठण्या आहेत, पण त्या साऊथ मध्ये विणलेल्या आहेत. येवल्यातनच डिझाईन घेऊन, इन्स्पिरेशन घेऊन विणलेल्या आहेत, पण त्या साऊथच्या पैठण्या आहेत. पूर्वी ज्या पैठण्या असायच्या तेव्हा कमी कलर्स होते, एक डायमंडी, एक तो करेक्ट. फिरोजा ब्लू जो दुधछाव असायचा पैठणीमधला. पण Yes. साऊथच्या पैठण्यांनंतर जांभळा, एकदम डार्क गुलाबी, जे येल्लोचे प्रकार आणि ग्रीन, बॉटल ग्रीन मधले अनेक शेड्स, ते सगळे साऊथ मध्ये विणले जायला लागल्यापासून खूप कलर्स यायला लागले. येस.